प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. या आजच्या सकाळी आपण पुन्हा एक वार देवाच्या पवित्र वचनामधून त्याचा आनंद घेऊया आणि देवाचं गौरव करूया. नीतिसूत्रे 18 अध्याय आणि 3 वचन. थोडक्यात दुष्टाई आणि त्याचे परिणाम यांच्यातील संबंध याबद्दल हे आजचं वचन आपले विचार अधोरेखित करत आहे. वचन असं म्हणतं की जेथे दुष्ट तेथे तिरस्कार आणि जेथे अधमता तेथे निंदा. या वचनाचा अर्थ आम्ही पाहिला तर असा आहे की वाईट कृत्यांमध्ये सहभागी होण्याचे नकारात्मक परिणाम हे निश्चितच होतील. जर मनुष्य वाईट कृत्यामध्ये सहभागी होईल तर त्याचे परिणाम निश्चित नकारात्मक असतील. हे वचन दुष्टतेच्या उपस्थितीला तिरस्काराच्या अनुभवाशी जोडते. दुष्टपणा म्हणजे काय? दुष्टपणा म्हणजे आपल्यासाठी, जनसमाजासाठी, सर्व लोकांच्यासाठी नैतिकदृष्ट्या चुकीच्या किंवा हानिकारक कृती करणे म्हणजे दुष्टपणा. जेव्हा लोक अशा वर्तनात गुंततात तेव्हा इतरांचा त्यांच्याबद्दल आदर जो आहे तो कमी होऊ शकतो आणि ते इतर लोक त्यांच्याकडे तिरस्काराने पाहू शकतात. त्याचबरोबर या वचनात असे म्हणले आहे की अनादर जो आहे तो दुष्टाई सोबत येतो. याचा अर्थ असा की जे वाईट कृत्य करतात त्यांना नक्कीच लज्जा आणि अपमानाचा अनुभव येईल. त्यांच्या वाईट कृतीमुळे इतरांच्या नजरेत त्यांची प्रतिष्ठा कमी होईल. म्हणजेच हे वचन मनुष्यावर त्याच्या दुष्टाईचे दुष्परिणाम होतातच याची आठवण करून देते. प्रियजनांनो, या वचनाद्वारे विश्वासकांना प्रोत्साहित आणि आव्हान करण्यात येते की पापाचे परिणाम शेवटी नकारात्मक असतात. म्हणून रोजच्या रोज, अगदी रोजच्या रोज, सकाळपासून किंवा रोजच्या रोज सर्व लोकांसोबत, विश्वासकांनी सर्व लोकांसोबत प्रीतीद्वारे, करुणेने आणि मायाळूपणे धार्मिकतेचा मार्ग निवडण्यास आणि दुष्टाई टाळण्यास हे वचन आपल्याला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहित करते. आणि असं करण्यासाठी देव तुम्हाला आजच्या सकाळी सहाय्य करो. आमेन. थँक यू सो मच.